नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर स्वानंदीने मोठ्या हुशारीने आदिरा आणि रोहनला पुन्हा एकत्र आणत मंदाकिनीला दिलेल्या सगळ्यात मोठ्या कानमंत्राने मंदाकिनी कशी प्रेमाने आदिराचं औक्षण करून आदिराचा पुन्हा एकदा प्रेमाने सून म्हणून स्वीकार कसा करते, मलिकाचा डाव आता तिच्यावरच उलटवत अंशुमनचे पितळ उघडे पाडून आता अंशुमनच्या त्या अश्लील व्हिडिओचा भयानक पर्दाफाश करून स्वानंदी ही पुन्हा कशी समोर आता अंशुमनचा खरा चेहरा आणते. अंशुमनचा खरा चेहरा समोर येताच श्वेता आणि स्वानंदी या खरं बोलत होते हे सत्य आता समोर येऊन अंशुमनची भर कंपनीतून हकालपट्टी करत समर आता स्वानंदीला कशी अंशुमनची कंपनीतील खुर्ची आणि जागा देतो आणि प्रेमाने समर स्वानंदी आता कशी एकमेकांच्या प्रेमाची विण गुंफतात हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता रोहन आणि स्वानंदी हे दोघेही आता इकडे गणपतीच्या मंदिरात येऊन समर आणि आदिराचा सगळा गैरसमज दूर करतात आणि आदिराचा सगळा राग बाहेर काढून आदिरा ज्या वेळेस आता रोहनच्या कानाखाली मारते त्याच वेळेस रोहनने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या नसून त्या सह्या इकडे सुस्मिताने केल्याचे कळता क्षणी आदिराने आता सुस्मिताच्या सुद्धा कानाखाली मारलेली असते आणि रोहनचा यामध्ये काहीच दोष नसल्यामुळे एका झटक्यात आदिराने रोहनला माफ केलेलं असतं. इकडे आता मलिका पुन्हा दोघांमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करते खरी, पण आता आदिरा बोट करत मलिकाला म्हणते की आता मंदाकिनी आईने आमच्यामध्ये किती जरी दुरावा करण्याचा प्रयत्न केला तर रोहनचं माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे आणि मंदाकिनी आई आम्हाला कधीच वेगळं करू शकत नाही असे आता ठणकावून आदिराने आता मलिकाला सांगितलेलं असतं. पण हे सगळं मंदाकिनीने केलं आणि सुस्मिताने खोट्या सह्या केल्या, यामुळे आदिराला आता मंदाकिनीचा रागसुद्धा असतो. इकडे आता मलिका म्हणते की जर खोट्या सह्या करून हे लोक एवढे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे तर माझी बेबी डॉलला मी त्या घरी अजिबात पाठवणार नाही, कारण कोणत्याही पेपर्सवर सह्या करून हे लोक काहीही करू शकतात हे आता एक्झॅक्टली मलिकाने सांगितलेलं असतं आणि पुन्हा आदिराला त्या घरी पाठवणी करण्यासाठी मलिकाने विरोध केलेला असतो. इकडे मात्र आता आनंद आणि निकिताची भेट घेऊन काहीही करून आता अंशुमन आणि मलिकाचा खरा चेहरा समोर आणायचाच, यामुळे आता कंपनीमध्ये जाऊन शेळकेच्या पार्टीमधून आता हार्ड डिस्कमधून बरोबर स्वानंदीने आता श्वेताचा आणि अंशुमनचा तो अश्लील व्हिडिओ आता तिच्या पेनड्राईव्हमध्ये घेतलेला असतो आणि त्यानंतर आता अंशुमन हा त्याला कळता क्षणी तो कंपनीत येतो, पण स्वानंदीने शेवटपर्यंत हुशारी सोडलेली नसते आणि अंशुमन आला हे कळलं देखील असताना आता स्वानंदीने न डगमगता हे काम केलेलं असतं. स्वानंदीने आता निकिताला सांगितलेलं असतं की ही वेळ अशी परत येणार नाही आणि आपल्याला पुरावा मिळणार नाही, तेव्हा काही जरी झालं तरी पुरावा ही मी मिळवणारच असे म्हणत आता स्वानंदीने पुरावा मिळवून स्वानंदी आता अंशुमनच्या नाकावर टिचून निकितासोबत पुरावा घेऊनही गेलेली असते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता स्वानंदी ही श्वेताची भेट घेऊन श्वेताला आता पुन्हा स्वानंदीने दुसऱ्या दिवशी घरी बोलावलेलं असतं. आता इकडे ठरल्याप्रमाणे सगळेजण येताच आता त्या लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह कनेक्ट करून स्वानंदी तो लॅपटॉप आता राजवाड्यांच्या आणि आजींच्या सगळ्यांच्या समोर आणते. सगळ्यांना स्वानंदीने आता बोलावलेलं असतं आणि त्यानंतर आता मलिका म्हणते की स्वानंदी, आम्हा सगळ्यांना कशाला बोलावलंस तू? अंशुमनही आता तिथे आलेला असतो. तर स्वानंदी आता समरकडे बघत म्हणते की राजवाड्यांचा आदर्श भाऊ कसा आहे ना हे आज मला त्यांना दाखवून द्यायचं आणि लगेच लॅपटॉप समोर धरत तो व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवत स्वानंदीने चालू केलेला असतो आणि त्यामध्ये श्वेताला लॉजवरती बोलावून अंशुमन श्वेताच्या जवळ जाऊन काय काय बोलला याचे सगळे व्हिडिओ आता ज्यावेळेस आता स्वानंदी समरला दाखवते, एका झटक्यात समरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आपण श्वेताला खोटं ठरवून स्वानंदीला सुद्धा खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आणि आज खरोखर हा अंशुमन उलट्या काळजाचा निघाला आणि
अंशुमनने हे काय केलं. यामुळे आता समरला अंशुमनचा राग येतो आणि रागाने अंशुमन समोर येत सनकन समरने अंशुमनच्या कानाखाली मारलेली असते आणि तुझ्यावरती असे कोणते संस्कार करण्यात आम्ही चुकलो की जेणेकरून तू अतिशय या नीच पातळीला गेलास आणि तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती असे म्हणत समरने अंशुमनची धुलाई केलेली असते. आणि त्यानंतर आजी आता अंशुमनला श्वेताच्या पाया पडायला सांगते. अंशुमन श्वेताच्या पायाशी येतो आणि इकडे स्वानंदी आता समरला म्हणते की बघितलं, त्या दिवशी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हता आणि आमच्याकडे पुरावा नव्हता आणि तोच पुरावा अंशुमनने डिलीट केला होता. इकडे श्वेताला बायका बोलवून तिच्याकडून तो पेन ड्राईव्ह खराब केला आणि इकडे माझ्या मोबाईलमधून सुद्धा मोठ्या हुशारीने यांनी व्हिडिओ डिलीट केला. पण आम्हाला माहिती होतं की काही जरी झालं तरी यांच्याकडे हे व्हिडिओचे फुटेज असणार आणि म्हणून आम्ही ते मिळवलं. हे आता स्वानंदी समरला सांगते. समरला अंशुमनचा राग येतो आणि रागानेच आता समर म्हणतो, अंशुमन तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीयेस. किती वेळा तुझ्या चुका पत्रात घालायच्या आणि आता नाही. आता तू माझ्या कंपनीत यायचं सगट नाहीस आणि आजपासून मी तुला कंपनीतून काढून टाकत आहे. सगळ्यात मोठा निर्णय समरने घेतलेला असतो. यापुढे तू कंपनीत पाऊलही ठेवायचं नाहीस असे आता समर अंशुमनला ठणकावून सांगतो आणि ते ऐकताच आता मल्लिकाला मोठा धक्का बसतो आणि मल्लिका तोंडाला हात लावते. इकडे आता स्वानंदीचे बाबा पुन्हा मंदाकिनीकडे येतात आणि म्हणतात, हे बघ मंदाकिनी, मी तुला शेवटचं सांगतोय, कारण आता मी तुला सांगतोय हे घर तुझं नाही आहे आणि आदिरावरती तू कोणती जरी हुशारकी करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला या घराच्या बाहेर काढीन. या घरावरती तुझा मालकी हक्क नाही. हे घर माझ्या मालकीचं आहे आणि आदिराला इथं जसं करायचं तसं तिला करू दे. तिच्याकडून तू कुठल्याही कामाची अपेक्षा करायची नाहीस आणि तू आदिराला कोणताही वाईट शब्द बोलायचा नाही. जर आदिराला तू त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि जर काही उलटापालट केलं तर नंदूने तुला शेवटची संधी दिली आहे. ती सुद्धा संधी तुझ्या हातातून निघून जाईल आणि कायमचं तुला या घराच्या बाहेर पडावं लागेल. एवढं तू लक्षात ठेव. तू गुन्हा कबूल केला म्हणून तुला एक संधी मिळत आहे मंदाकिनी, एवढं तू लक्षात ठेव. मंदाकिनी म्हणते की नाही, अहो मला घराच्या बाहेर काढू नका. मी आता असं काहीच करणार नाही आणि प्रेमाने मी आदिराला वागवीन. तिने काही काम केलं नाही तरी चालेल, पण मी एकही अपशब्द बोलणार नाही. इकडे आता स्वानंदी पुन्हा आदिराकडे येते आणि आता स्वानंदी आदिराला म्हणते की हे बघ आदिरा, आता तू रोहनकडे घरी जायला काही हरकत नाही. आईला मी सगळं समजावून सांगितलं आणि मी तुला सांगते आई, यापुढे तुला शब्दही बोलणार नाही किंवा एक शब्द काय ती तुला कोणतं कामही सांगणार नाही. माझ्याकडून हा तुला शब्द आहे असे आता स्वानंदी आदिराला बोलते आणि स्वानंदी म्हणते की फक्त जर तू एक शब्द जरी त्या बोलल्या तरी तू इकडे निघून आलीस तरी चालेल, पण तू रोहनला एक संधी आणि आईला सुद्धा एक संधी द्यायला हवीस आदिरा. आता आदिरा म्हणते की नाही नंदुताई, मला नाही वाटत की आई बदलतील म्हणून. त्या बदलायला तयारच नाही आहे आणि त्यांचा तो स्वभावच झाला आहे. तर स्वानंदी म्हणते की अगं माझं आई, तू जाऊन तर बघ, फक्त एक संधी द्यायला तुला काय हरकत आहे. तर आता आदिरा म्हणते ठीक आहे नंदुताई, तुझ्यावरती विश्वास ठेवून मी आईंना शेवटची संधी देते आणि मी जायला तयार आहे असे म्हणत आता आदिरासुद्धा आता समरला सगळा काही प्लान सांगते आणि म्हणते की हे बघ, रोहनसाठी आपल्याला एक संधी द्यायला हवी पिंट्या दादा आणि बघू आईच्या स्वभावात काही बदल होतोय का तो. समर म्हणतो ठीक आहे आदिरा, जशी तुझी इच्छा. जर तुला जायचं आहे असं जर तुला वाटत असेल तर तू जाऊ शकतेस, माझी याबद्दल काहीच हरकत नाही. आणि लगेच आता आदिरा खुश झालेली असते. पण तेवढ्यात आता मल्लिका तिथे येते आणि म्हणते की अरे समर, तू काय बोलतोयस? एवढ्या कायद्याच्या पेपर्सवर खोट्या सह्या करून गुन्हेगाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांकडे माझ्या बेबी डॉलला तू परत पाठवतो आणि माझ्या बेबी डॉलला जर पुन्हा तिकडे काही केलं आणि जर काही झालं तर. तेव्हा आता समर म्हणतो हे बघ काकू, आता असं काही होणार नाही आणि रोहनने यामध्ये रोहनची काही चूक नव्हती. तेव्हा आता रोहनचे सुद्धा डोळे उघडलेले आहेत आणि आता समर म्हणतो की आदिरा, तू रोहनला
पुन्हा एक संधी द्यायला हवी मला असं वाटतं. तर आदिरा म्हणते हो पिंट्या दादा, आणि लगेच आता आदिरा रोहनला फोन करून आता तिला घ्यायला बोलावते. आणि इकडे आता स्वानंदीने सगळी काही सेटिंग केलेली असते. आणि इकडे सरपोतदारांच्या घरी येऊन पुन्हा स्वानंदीने मंदाकिनीला आणि स्वानंदीच्या बाबांना सगळं काही सांगितलेलं असतं. स्वानंदी म्हणते की हे बघा बाबा, आई ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे, आणि जर आदिराला प्रेमाने वागवलं तर राजवाडे तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. आई, तू या फ्लॅटच्या गोष्टी आणि पैशाच्या गोष्टी सोडून दे, आणि मलिका काकूचं तू काहीही ऐकू नकोस. हे बघ, मलिका काकू तुला कोणताही फ्लॅट देणार नाहीत किंवा काहीही देणार नाहीत. हे फक्त तात्पुरतं मोहजाळ आहे. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझ्या आदिराला जर तू प्रेमाने इथे नांदवलंस तर तुला सगळं काही मिळेल. माझा शब्द आहे हा, फक्त तू हे विसरू नकोस. तर लगेच आता मंदाकिनीने होकार दिलेला असतो. आणि इकडे रोहन आता आदिराला घेण्यासाठी आता राजवाड्यांच्या घरी येऊन मोठ्या प्रेमाने समर आता आदिराची पाठवणी करतो. आणि आता रोहन हा प्रेमाने आदिराला घेऊन सरपोतदारांच्या घरी येता क्षणी दरवाजात आता एकदमच वेगळं वागून मंदाकिनी आता प्रेमाने आदिरासमोर येते. आणि औक्षणाचे ताट घेऊन आता मंदाकिनी प्रेमाने आदिराचं औक्षण करून माझी सुनबाई आली आणि ए असे प्रेमाने म्हणत आदिराचा मंदाकिनीने स्वीकार केलेला असतो. मानाने आदिराचं औक्षण करून आदिराला प्रेमाने मंदाकिनी ही आतमध्ये घेऊन आलेली असते. आणि मंदाकिनीने आता एकच कानमंत्राने आता आदिराला आपलं सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं असतं. आदिराला आता कोणतंही वेडंवाकडं शब्द बोलायचा नाही किंवा तिला काही काम सांगायचं नाही, हे चांगलंच आता मंदाकिनीने लक्षात ठेवलेलं असतं. आणि जर आदिराला त्रास झाला तर आता आपल्या या घरातून कायमची हकालपट्टी होईल, यात काही शंकाच नाही, हे मंदाकिनीला चांगलंच डोक्यात आलेलं असतं. आणि इकडे आता आदिरा घरातून जाता क्षणी इकडे समरने आनंदला घरी बोलावलेलं असतं. आणि आनंद घरी येताच समरने आनंदला आता अंशुमनची कंपनीतून हकालपट्टी करून कंपनीत अंशुमनची जी पोस्ट आहे ती पोस्ट आता स्वानंदीला देण्याचा विचार समरने आनंदला बोलून दाखवलेला असतो. आणि आता आनंद खुश होतो आणि म्हणतो की स्वानंदी वहिनी खूप हुशार आहे समर, जर असं केलं तर आपल्या कंपनीत ही जी हॅरॅसमेंट होती ती कायमची थांबेल. समर म्हणतो बरोबर आहे आनंद, तुझं बरोबर आहे, आणि मी स्वानंदी मॅडमला 2 तास कंपनीत त्यासाठी येण्याचा अपॉइंट करतो, कारण त्या केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा जॉब करतायत ना. तर आनंद म्हणतो ठीक आहे. आणि इकडे आता आजीला स्वानंदीचा खूप अभिमान वाटलेला असतो. प्रेमाने आजी म्हणते की स्वानंदी, खरंच तू सत्याची बाजू घेऊन लढलीस आणि अंशुमनचा खोटारडा चेहरा तू सगळ्यांच्या समोर आणला. अगं, हा अंशुमन 2 पद्धतीने बोलत होता. सुरुवातीला त्याने कुणाचंच काही ऐकून घेतलं नाही आणि मी असं काय करील पिंट्याला सुद्धा इम्प्रेस करत होता, आणि त्यावेळेस सगळ्यांनी तुला तोंडावरती पाडलं, पण अखेर या अंशुमनचा खरा चेहरा समोर आलाच. आणि आता स्वानंदीचं कौतुक केल्यानंतर स्वानंदीसुद्धा खुश असते. तर समर आता स्वानंदीकडे येऊन आता ती जॉबची ऑफर आता समर स्वानंदीला करतो आणि म्हणतो हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही दररोज 2 तास कंपनीत येत जा आणि तुमच्याकडे हे हॅरॅसमेंट होणार नाही यासाठी आम्ही डिपार्टमेंट देत आहोत. कंपनीत सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तर आता स्वानंदीला सुद्धा समरचं ते म्हणणं पटतं आणि स्वानंदीने आता अंशुमनची जागा घेऊन स्वानंदीला आता समरने आणि आनंदने अंशुमनची खुर्ची दिलेली असते. आणि आता स्वानंदीकडे राईट ॲक्ट्स येता क्षणी आता प्रत्येक एम्प्लॉयला समान हक्क आणि अधिकार देऊन स्वानंदी ही कशी सगळ्यांना कंपनीत समान वागणूक देते आणि हळूहळू समरच्या हृदयावर राज्य करत स्वानंदी कशी समरची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.